बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर ठेवला. त्यांच्या हाताचे ठसे घेतले. रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर सनसनाटी आरोप. माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा. आरोपांवर ठाम असलेल्या कदमांचं ठाकरेंना चॅलेंज. रिक्षावाला आज 5 लाख कोटींचा मालक झाला. ही उद्धव ठाकरेंची दानत. संजय राऊतांचा खोचक टोला. तर नुकसान पाहणी दौऱ्यात उद्धव ठाकरेंची दानत काय आहे हे कळलं. नवनाथ बन यांचा पलटवार. उद्धव ठाकरे भाषणात विकास कामावर काहीच बोलले नाहीत. त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरे विकासावर बोलल्याचं दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं आव्हान. नालायक लोकांच्या हाती नवी मुंबईची सत्ता नको जायला. गणेश नाईक यांचं नाव न घेता शिंदेंवर निशाणा. तर आमच्या नेत्यावर टीका खपवून घेणार नाही. उदय सामंतांचा पलटवार. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देणार. भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती. नवी मुंबई विमानतळाच्या नावासंदर्भात पंतप्रधान मोदींशी चर्चा. नवी मुंबई विमानतळावर मनसे मोर्चा काढणार. स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर काढणार मोर्चा. शेकापा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचाही मोर्चात पाठिंबा. जयंत पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. माणगाव आणि इंदापूर बायपासच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या मंत्री गोगावलेंचं नाव वगळलं. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार भूमिपूजन. नवा वाद व्हायची शक्यता. उद्या मुंबईत ओबीसी नेते आणि सरकारची महत्त्वाची बैठक. बबनराव तायवाडे बैठकीला येत असल्यामुळे विदर्भातले नेते सहभागी होणार नाहीत. 10 तारखेला सकल ओबीसी महामोर्चा निघणार. माझ्या नादी लागू नका. तुमचं राजकीय अस्तित्व संपवेन. मनोज जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींना इशारा. मुंडे ज्यांच्या प्रचाराला जातील ती सीट मराठे पाडतील. जरांगेंचा निशाणा. नवी मुंबई महापालिकेत युती झाली किंवा झाली नाही तरी भाजपचाच महापौर. मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला विश्वास. जनतेला नवी मुंबई कुणाची आहे हे सांगायची गरज नाही. नाव न घेता नाईकांचा शिंदेंवर निशाणा. अजित पवारांसमोरच सुजय विखेंचा खासदार निलेश लंकेंवर जोरदार निशाणा. तो गडी तुमच्याकडे घेतला नसता तर मी माजी झालो नसतो. येत्या काळात पूर्ण लंका दहन केल्याशिवाय थांबणार नाही. विखेंचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई मेट्रो 3चं करणार लोकार्पण. मुंबईतल्या राजभवनात मोदींचा मुक्काम. आता कागदी बॉन्डचे झंझट संपणार. आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सची सुरुवात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. केंद्राकडून महाराष्ट्राला 6,418 कोटी रुपये प्राप्त. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. सणासुदीच्या काळात पैसे मिळाल्यानं दिलासा. अजित पवारांनी मानले पंतप्रधान मोदींसह केंद्रीय वित्तमंत्र्यांचेही आभार. येत्या 2 दिवसात सरकार पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा करणार. त्याआधी आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता. बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं 13 ऑक्टोबरपासून आंदोलन. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीची माहिती. दिवाळीत गावी जाणाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता. भिवंडीत 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या. आरोपी सलामत अन्सारीच्या आवळल्या मुसक्या. सप्टेंबर 2023 मध्ये याच आरोपीकडून 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या. सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीतल्या कंपनीला भीषण आग. कंपनीत काही कामगार अडकल्याची भीती. केमिकल कंपनीमध्ये भीषण आग. सिनेस्टार अक्षय कुमारची मुलगीही सायबर फ्रॉडच्या जाळ्यात. न्यूड फोटो पाठवा. मोबाईल गेम खेळताना अक्षयच्या मुलीला मेसेज. सायबर सुरक्षा कार्यक्रमात अक्षयनं सांगितला धक्कादायक अनुभव.